रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला काही तास शिल्लक दुपारी 12:20 सोहळ्याला सुरुवात होणार। गर्भगृहामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती असेल। रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज, सर्वत्र राममय वातावरण, लोककलांचं सादरीकरण, फुलांची सजावट आणि विविध प्रकारच्या वाद्यांचे नाद। श्रीरामाची जुनी मूर्ती सुद्धा नव्या मंदिराच्या गर्भगृहात आज जुन्या मूर्तीची सुद्धा पूजा होणार। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे अयोध्या शहरातील सर्व सीमा सील, निमंत्रितांव्यतिरिक्त बाहेरील व्यक्तींना अयोध्येत प्रवेशबंदी। राम मंदिर सोहळ्यासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अयोध्येतील हालचालींवर करडी नजर। उत्तर प्रदेश सरकारकडून एटीएस कमांडर जागोजागी तैनात। राम मंदिर सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रिटी अयोध्येत, अभिनेता रजनीकांतसह कंगना रणावत आणि रणदीप हुडा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत, अमिताभ बच्चन देखील मुंबईहून रवाना। रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी क्रिकेटपटू अनिल कुंबळे अयोध्येमध्ये, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, सौरव गांगुली राम मंदिर सोहळ्यासाठी उपस्थित राहणार। राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास प्रसाद। मंदिर संस्थांकडून 15,000 प्रसादाची पाकिटे तयार। प्रसादाच्या पाकिटमध्ये ड्रायफ्रुट्सचे लाडू, गुळाची रेवडी आणि चिक्कीचा समावेश। उदय सामंत यांच्या आवाहनानंतर अयोध्येमधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं चित्रपटगृहांमध्ये थेट प्रक्षेपण होणार। मुंबईतील 40 आणि पुण्यातील 9 चित्रपटगृहांमध्ये प्रक्षेपण। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईत आज सायंकाळी शोभायात्रा। शिवाजी पार्क ते वडाळा राम मंदिरापर्यंत शोभायात्रा निघणार। उद्धव ठाकरे यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, पण ठाकरे नियोजित दौऱ्यानुसार नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार। संजय राऊतांकडून काळाराम मंदिर परिसराचा आढावा।